महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागेवर एकमत नाही। विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील। विधान परिषदेसाठी नाशिकमध्ये महायुतीमध्येच रंगणार काटेकी टक्कर। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच। भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्याने जागांवर मजबूत दावे। प्रल्हाद कुलकर्णींना 135 पैकी 132 प्रश्न मोटेगावकरला दिल्याचं सीबीआयच्या चौकशीमध्ये निष्पन्न। मोटेगावकरकडे रसायनशास्त्राच्या 132 प्रश्नांची पीडीएफ, परीक्षेचे 4 पैकी 3 संच कुलकर्णीकडे भाषांतरणासाठी दिलेले होते। नीटच्या पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून 6 तास चौकशी। चौकशीनंतर मुलाला सोडलं। स्वतःच्या मुलासाठीच मोटेगावकरनं पेपर फोडल्याचा संशय। नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर। खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर। सीबीआयकडून कोणत्याही क्षणी छापेमारी। नीटचा गेस्ट पेपरच होता परीक्षेचा खरा पेपर। गेस्ट पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेचे खरे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये 60 पानांची पीडीएफ फाईल केली होती फॉरवर्ड। अजितदादांच्या मृत्यूच्या 6 दिवस अगोदर बोंदुखरातनं तब्बल 5 मोबाईल्स हँडसेट बदलले। अंजली दमानी यांचा मोठा दावा। तपास यंत्रणांच्या सर्व्हिलन्सची भीती असल्यानंच खरातनं संशयास्पद हालचाली केल्याचं समोर। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। कराड 3 दिवसांपासून सलाईनवर। युरोसिस्टायटिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज। बेकायदेशीर आणि नियमबाह्य ऑनलाईन औषध विक्री विरोधात मेडिकल चालकांचा आज देशव्यापी संप। देशभरातील सुमारे 12 लाख औषध दुकानदार संपामध्ये होणार सहभागी। इंधन टंचाई हिंसक वळणावर। बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्याने पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण। बुलढाण्याच्या शेगाव इथल्या पेट्रोल पंपावरचा प्रकार। राज्यामध्ये महिनाभर पुरेल इतका इंधन साठा। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। पंपांवर इंधनाचा पुरवठा पोहोचण्यास वेळ लागतोय, मात्र पेट्रोल डिझेल मिळतच नाही अशी तक्रार अजूनही नाही। भुजबळांकडून स्पष्ट। पुण्यामधील बालाजीनगरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या। आंदेकर कोमकर टोळी युद्धातून चौथी हत्या। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार। विदर्भात उष्ण लहरींचा जोरदार उद्रेक। अमरावतीचे तापमान सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअसवर। अकोला आणि वर्ध्यातील तापमानामध्ये सुद्धा 46 अंशांची नोंद। राज्यामध्ये वाढत्या उन्हामुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाई। 15 जिल्ह्यांमधील 633 गावं आणि 1652 वाड्यांना 706 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। उन्हाचा तडाखा असाच कायम राहिल्यास पाणी टंचाई वाढण्याची शक्यता। उल्हासनगरमधल्या लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना एका दिवसातच जामीन। एकाच दिवसात जामीन मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त। खोटं नाव सांगून आरोपींना केलेलं हिंदू मुलीशी लग्न। पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ। कोंढव्यामध्ये तरुणावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला। 3-4 जणांच्या टोळीचा तरुणावर सपासप वार। दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केला गेला हल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर। रोममध्ये मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट। मेलोनी यांच्याकडून मोदींचं स्वागत।
आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा भारत दौऱ्यावर. दिल्लीमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये होणार सहभागी. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स शिखर परिषद होतीये.